आवळा हा सर्वांच्या परिचयाचा आहे। आवळ्याचे अनेक गुणधर्म आपल्याला माहीतच आहेत। आवळा रुची वाढवणारा पाचक आहे, तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो। म्हणून आपण आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं। आवळा आपण कुठल्याही पद्धतीने खाल्ला तरी आपल्याला त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो। असंच मी आज आवळ्याचं सुंदर रुचकर असं लोणचं बनवलेलं आहे। चला तर मग आपण याची रेसिपी बघूया। आता हे अर्धा किलो आवळे मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। त्यात ओलसरपणा ठेवायचा नसतो, म्हणजे लोणचं जास्त टिकत नाही। आता आपण सर्व आवळे किसून घेऊ। सर्व आवळे किसून घेतलेले आहेत। आता आपण लोणच्याचा मसाला तयार करू। आता तव्यावर अर्धी वाटी राई भाजून घेऊ। राई आता थोडीशी भाजत आली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा मेथीदाणे टाकू। आता राई व मेथी एकत्र भाजून झालेली आहे। आपण मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया। आता ही अशी मध्यम जाडसर पावडर तयार केलेली आहे। यात 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 4 चमचे मीठ। आता सर्व मिश्रण एकत्र करू। एका बाउलमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। ते आता बऱ्यापैकी तापल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये टाकू। आता हे मिश्रण थंड झाल्यावर यात किसलेला आवळा टाकू। आता आवळ्याचा किस आपण मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घेऊया। आता यात मी 1 वाटी राई आवळे घातलेले आहेत। ते सुद्धा मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत। आणि आता हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया। आता यात मी अर्ध्या लिंबाचा रस टाकत आहे। आता यात मी चवीपुरता गूळ घालत आहे, पण जर तुम्हाला गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसारच ठरवा। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असं हे आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे। असं हे चविष्ट लोणचं भात, परोठा, डोसा, चपाती या सगळ्याबरोबर छान लागतं। कधी एखाद्या दिवशी भाजी नसेल किंवा डाळ बनवलेली नसेल तर हे लोणचं आपण खाऊ शकतो। असं हे लोणचं बनवल्यानंतर तुम्ही एकदा खायला सुरुवात केली की ती
ते कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. माझी रेसिपी आवळ्याचं लोणचं तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.